मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांवर गॅसच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी अनेक हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला. तसेच शासनाकडून हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस वापरावर निर्बंध घालण्यात आले. गेली 2 आठवडे ही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढावली. मात्र या परिस्थितीवर मेढेखारच्या चायनीज सेंटरचे मालक मराठी उद्योजक दाम्पत्याने चुलीचा पर्याय उभा केला. मंगेश म्हात्रे या मराठी माणसाने चायनीज व्यवसायात चव, दर्जा व क्वांटिटी यामुळे आपला व्यावसायिक प्रभाव टिकवून ठेवला. येथील चायनीज पदार्थांना लाकूड आणि सरपणाच्या आचेवर शिजवल्यामुळे एका नैसर्गिक खमंग चव येते. आजपर्यंत झणझणीत चवीचं गावरान चिकन, मटण खवय्यांना उपलब्ध करून दिल्याचं ऐकण्यात होतं. मात्र मंगेश म्हात्रे यांच्या 3M चायनीज सेंटरवर पेटती चूल ग्राहकांना आकर्षित करते. चुलीच्या मंद आचेवर चायनीज शिजल्यामुळे मसाल्यांचा स्वाद त्यात उतरून अन्नाची पौष्टिकता टिकून राहते. गावाकडील वातावरणात असलेले मेढेखारचे चायनीज सेंटर सध्या भारीच चर्चेत आहे. पोयनाड नागोठणे मार्गालगत मेढेखारच्या शेतात मोकळा हवेशीर जागी चुलीवरचा जेवणाचा स्वाद घेण्याचा एक आनंददायी अनुभव सर्वांनाच मेजवानी ठरतोय. येथील चुलीवरच्या चायनीज खाण्यासाठी दूरवरून ग्राहक येत आहेत. मंगेश म्हात्रे म्हणाले की माझं चायनीज लोकांना नेहमीच आवडतं, मात्र आज गॅस टंचाई चुलीवरचं चायनीज देण्याचा विचार केला. जेव्हापासून चुलीवरचं खमंग पदार्थ लोकांना मिळायला लागले तेव्हापासून ते चुलीवरचं चायनीज हवं असल्याचा आग्रह धरतात. त्यांना चुलीवरची चव आवडू लागली आहे. घरी जाऊन कॉल करून चायनीजच्या चवीची वाहवा करतात. चुलीवर ऑर्डर मारण्याचा मी प्रयत्न केला व त्यात मला यश मिळालं. निसर्गरम्य ठिकाणी आमचं चायनीज सेंटर आहे. आमच्याकडे कोणताही कुक नाही. नेपाळचे कुक आणून त्यांच्याकडून चायनीज देण्यापेक्षा आपण लोकांना चांगलं आणि वेगळी चव देण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे या चायनीज सेंटरवर कुटुंबातील मराठी माणसं मेहनत करतात. आम्ही मराठी माणसांना एक संदेश देणं पसंत करतो की व्यवसायात उतरून मेहनत व सातत्य ठेवलं तर यश नक्कीच मिळतं. दादा, तुझं काय नाव आणि काय सांगशील या ठिकाणी जे चायनीज आहे त्या ठिकाणी आज पहिल्यांदा आपण रायगड जिल्ह्यामध्ये बघतोय की असं चुलीवरचं चायनीज खायला मिळते आणि मोठी गर्दी या ठिकाणी उसळते. काय सांगशील तू? नमस्कार, माझं नाव मानव चंद्रशेखर आहे. मी शाबाजवरून इथे आलेलो आहे. इथली टेस्ट एक नंबर आहे. आम्ही 5 वर्षापासून इथे येतोय. काकांची टेस्ट एक नंबर आहे. क्वालिटी क्वांटिटी पण चांगली देतात आणि सर्व हायजीन असते इथे. आता आपली इथं गॅस तर बंद झालेला आहे. काकाही चुलीवरचा चालू केलं आहे. चुलीवरचं देखील टेस्ट एक नंबर आहे. या तुम्ही पण टेस्ट करा, बघा कशी टेस्ट आहे. कुठं आहे नेमकं हे चायनीज? व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.